संमेलनामध्ये जेव्हा आपण एखाद्याला सहभागी करून घेतो, हं. नीलम गोरे म्हटल्यावर काय आठवतं तुम्हाला? तुम्हाला तरी काय आठवतं? म्हणजे नीलम गोरे म्हटल्यावर तुम्हाला एखादी त्यांची कादंबरी आठवते का? एखादं पुस्तक आठवतं का? एखादा समीक्षा ग्रंथ आठवतो का? एखादा कविता संग्रह, एखादा ललित संग्रह. अहो काहीच नाही बाबा. गेला बाजार एखादा चारोळी संग्रह तरी तुम्हाला आठवतो का? ज्या बाईंचा साहित्य संमेलनाशी, साहित्याशी दूर-दूरपर्यंत संबंध नाहीये, त्यांना या साहित्य संमेलनात बोलावलं कोणी? संजय नहार यांनी निषेध व्यक्त केला हे सगळं ठीक आहे. परंतु तालकटोरा मैदानावर बाहेर बोलताना नीलम गोरे म्हणाल्या, की "मी या साहित्य संमेलनात येण्यासाठी 50 लाख रुपये दिलेले आहेत आयोजकांना." हे खरं की खोटं आम्हाला माहीत नाही. पण नीलम गोरे स्वतः म्हणतायत, की "मी 50 लाख रुपये दिलेले आहेत." हे कशाचं द्योतक आहे? साहित्य संमेलनामध्ये अशा राजकारणी लोकांना बोलावणं, ही संमेलनाच्या आयोजकांची अगतिकता आहे की अपरिहार्यता? कारण राजकारण्यांचं सोडून द्या. त्यांना स्वतःला प्रमाणित करून घेण्याची संधीच पाहिजे असते. शासकीय पैशाने ते स्वतःला मिरवून घेण्यासाठी फार उतावीळ झालेले असतात. त्याचाच परिणाम आपल्याला या साहित्य संमेलनामध्येही दिसलाय, की केंद्रस्थानी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बसण्याच्या ऐवजी सगळी भाजपची पूर्ण सगळी गँग बसलेली आहे. हे कशाचं द्योतक आहे? त्यामुळे अशा साहित्य संमेलनाचा वापर जी. जर राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला जाणार असेल, तर साहित्य संमेलनांची आणि साहित्यिकांची विश्वासार्हता राहणार नाही. कृपया मी स्वतः साहित्यिक आहे. काही पुस्तकं लिहिली आहेत. माझी पुस्तकं ही अभ्यासक्रमांमधून आहेत. मीही मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक म्हणून एका चर्चासत्रात सहभागी होऊन आली आहे आणि साहित्यिकांनी साहित्याच्या मर्यादा ओळखायला हव्यात. अगदी त्याच वेळेला राजकारण्यांनी सुद्धा गट्स असतील ना नीलम गोरेंमध्ये, जी. मी न्यूज 18 लोकमतच्या चॅनलवरून त्यांना आवाहन करतेय, नीलमजी तुमच्यात जर गट्स असतील, आय रिपीट वन्स अगेन, नीलमजी तुमच्यात जर हिम्मत असेल, कुवत असेल, ताकद असेल, सुषमा अंधारे तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, पण सुषमा अंधारेने अख्ख्या राज्यभर महाप्रबोधन यात्रा घेऊन दाखवली. नीलम गोरे तुम्ही दुसऱ्याच्या पंक्तीत जाऊन बुंदी वाटायचं काम करू नका. तुमच्यात जर हिम्मत असेल, तर महाराष्ट्रात स्वतःच्या ताकदीवर एक सभा घेऊन दाखवा. एकनाथ शिंदेचे पैसे वापरून नाही. एकनाथ शिंदेचे पैसे वापरून नाही, स्वतःच्या ताकदीवर एक सभा घेऊन दाखवा. मग आम्ही तुम्हाला मानू आणि तिथे तुम्ही तुमची वक्तव्य करून दाखवा. बघू तुमच्या मागे किती लोक आहेत. अहो या गोरेबाई प्रवेश करायला गेल्या तर साधं यांच्यासोबत वर्षानुवर्ष राहिलेला आमच्या पुण्यातले आनंद गोयल, ते गोयल सुद्धा गेले नाही हो यांच्यासोबत.